3,51,000ला विक्री झालेली आहे. हिराला बघण्यासाठी बघा किती जण आहेत. मस्त वस्तीसाठी आलेत आणि कसं बघा जुगाड केलेला आहे. खालच्या साईडला जेवणाची तयारी आहे. शर्यतींचा छंद जास्त आहे. हे पापलेट आहेत ना? पापलेट बैलगाडीला घेतलेला आहे आणि एक छकड्याला घेतलेला आहे. अजून एक ती पद्धत असते बोट वगैरे ते कसं करतात ते. नमस्कार मंडळी, मी इथे टाकू तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि आपण पोचलो ते म्हणजे मशाचे जत्रेला. आणि इकडची खासियत म्हणजे बैल ती सगळी विक्री करतात. आणि कशी विक्री करतात म्हणजे बोटं अशी दाबून त्यांचा भाव वगैरे करत असतात. का तर दुसऱ्यांना भाव समजावं नको म्हणून त्यासाठी आपण पोचलो. आता इकडं पाठच्या साईडला बैल दिसत असतील तुम्हाला, झूम करून सुद्धा मी दाखवतो. बाकी चला कसं काय भाव करतात ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. अमरदादा दिसते, त्यांची बैल आहेत बघा. शर्यतीतले 2 बैल आलेत. आणि यांची दादा विक्री कशी होते म्हणजे यांचा भाव वगैरे कसा करता? त्याचे 50 सांगायला म्हणजे ते असं डायरेक्ट सांगता का बोटांवर सांगता? डायरेक्ट सांगता तुमचं जे काय आहे ते. शर्यतीतला बैल काय नाव ठेवलं याचा? सुभान. काय? सुभान बैल दिसते बघा तुम्हाला या साईडला. ब्लँकेटे घेतली एकदम सगळ्यांसाठी? नाही, काही लोकांसाठी आपण आलो का सगळ्यांना वाटतो ब्लँकेट. इथं म्हणजे स्वस्त असतात ना? हो काय. नमस्कार. टोपल्या वगैरे एकदम प्रॉपर सेट करून चाललेत. हा चला या साईडला तुम्हाला बैल वगैरे दाखवतो, म्हशी दाखवतो. या साईडला किती म्हशी आणल्यात बघा का? 15 आहेत. किती आणलेल्या आहेत? आणली ना 17-18 आणली. 17-18 आणलेले आहेत. म्हणजे आज पहिलाच दिवस आहे ना सगळ्या विक्रीचा. काल रात्री नारळ फुटला, त्याच्यानंतर विक्री सुरू होते. हां ते 90,000 आहेत ही वाली. 90,000 1 लाख अशा भाव असते ना? ही पार्टी 5 महिन्याची आहे. ही वाली बारकी बारकीवाली 5 महिन्याची आहे फक्त. 60,000 दिले. 60,000 दिले. सर्वजण म्हणजे भरपूर लांबशी येत असतात. त्यांची बैल म्हशी वगैरे जे काय असते ते विक्री करायसाठी. आणि भरपूर लांबशी लोक येत असते खरेदी करायसाठी पण. चला आतमधल्या साईडला आलो आणि या साईडला तुम्हाला बैल आणि म्हशी वगैरे सगळं दिसेल. गाय बैल सगळं काही तुम्हाला इथं बघायला भेटत असेल. आतमधल्या साईडला जसं आपण चाललेलो आहे तसं. हा नमस्कार. या साईडला बघा बैल आहेत ना? बैल आहेत ना? हे शर्यतीतले आहेत का असे शेतातले शेती करणारे? शेती काम करणारे बैल आहेत या साईडला. आणि याची विक्री वगैरे कशी असते? ही तुम्हाला भेटेल 35,000 रुपये. 35,000 रुपये लास्ट. 1 रुपया पण कमी नाही, जास्त सांगत नाही ना काय नाही. एकच फिक्स म्हणजे एक फिक्स रेट ठेवलेला आहे ना? कमी न जास्त. कर्जत वरून आलेला. म्हणजे विक्री करायसाठी सोबत आहात तुम्ही? अच्छा, सोबत आलेले आहेत बघा सगळे जण. हा हे बघा मस्त कशा प्रकारे इकडे येऊन पण ट्रेन बांधून राहत असतात बैलांचा. आणि आम्हाला बैल घ्यायचे पण अड्ड्यामध्ये आणून पहिले आम्हाला दिसतच नाही कसा घ्यायचा. पल्लार बैल घ्यायचे. आता आम्ही फिरून आलो तर तिथं एवढा पल्लार असं शर्यतीला बैल वाटत नाही. बैल नव्हता म्हणजे उद्या असेल. उद्या भेटत तर आम्ही घेणार. आम्हाला कसं शर्यतींचा छंद जास्त आहे. शर्यतीतला आपला छंद जास्त आहे. भरपूर लोकांना आहे शर्यतीतला येड आपला. आणि आमचे हे बंडू मामा. हो बंधू नमस्कार. प्रसिद्ध गाडा मालक जुने चक्रेश्वर. चक्रेश्वर. काय नाव? काय बोलत नाव? बादल त्यांचे. अच्छा हे फोटोत आहेत ते. अच्छा तरी पण किती वर्षापासून येतात विक्री वगैरे करायला इथे? 10-15 वर्षापूर्वी. 10-15 वर्षापासून इथे येत आहे. चालेल, धन्यवाद. मस्त वाटलं बोलून. काय बोलता? आम्ही वडील पण आमचे याचे ते आता वयस्कर झाले. आता आम्ही आता तुम्ही येत आहे. जागा हीच असे. आणि आता शर्यतीतले बैल पण आवडले तर घेऊन जाणार सगळे. आणि घरी अजून आमच्या आहेत पण शर्यती. हे बघा ना आमचे हे जेवण वगैरे बनवण्यासाठी गॅस आणतात, भांडी आणतात. भांडी दाखवा. नाही ही खरी मजा आहे. जाऊन तिथं मजा करायची मस्त. यांचे बंधू मोठे सुनील मराठे ते पण असं आमच्या बरोबर. हे बघा काय आहे हे कमेंट करून सांगा. आणि आम्ही आता पुढच्या साईडला चाललोय शर्यतीतले बैल बघण्यासाठी. बापरे या साईडला वाकट्या वगैरे आहेत बघा. सगळा सुका मावरा दिसते तुम्हाला या साईडला. हे दिसला आणि मी पुढच्या साईडला जाणार असं होणारच ना. सुका मावरा मच्छी वगैरेसाठी आपण जात असतो मार्केटला बरेच. हो नमस्कार. नमस्कार. कुठून आलात? कोरावळेवरून. कोरावळे. कुठची?
कोरावळे मुरबाड तालुका मुरबाड हा, तालुक्यातून आमच्या आलेले आहेत. गावचं- काय घ्यायसाठी आलात? बैल घेण्यासाठी आलो. बैल घेण्यासाठी. शर्यतीतले बैल आहेत का पुढच्या आहेत साईड? आहेत, पुढे आहेत तुम्हाला. पुढे आहेत ना? पुढे आहेत. हा, चला तिकडे आमच्या ते साईडला गावावरूनच चाललोय. येतो. इथला जो मलकाम जो असतो ना, तिथं पुजारी असतो आमच्या गावातला, कोरावळे गावातलाच असतो. हा. आमची दिंडी आल्याच्या नंतर तशी चालू होते पूजा पूजा चालू होती पूजा का? चालू होते. हो, चांगलं मस्त वाटलं बोलून तुमच्याशी. काका ना काका, काय कसा भाव लावलात सर्वांचा? बॉम्बे लावलेत 700 रुपये. 700 रुपये. हा हे पापलेट आहेत ना? पॉपलेट हे 300 रुपये किलो. 300 रुपये किलो पापलेट, सुके छोटे पापलेट. हे 400 रुपये सुकट 400 रुपये. आणि बोंबील लावले 600 रुपये 700 रुपये. आणि ते डोम- 70 रुपये ते पण 400 रुपये. हे पण 700 रुपये. 400 400 400 रुपये. हे 300 रुपये जावला. जवला 300 रुपये. वाकटी 400 रुपये. वाकटी 400 वाकटी रुपये. 400 रुपये. वाकटी 400 रुपये. कुठून आलात तुम्ही? आपला मुरबाडवरून मुरबाड. मुरबाडवरनं हे सगळं घेऊन आलेत बघा. आता आम्ही बैलांची इथं चाललेलो, पण आम्ही कसे सगळी मच्छी वगैरे बघितली का लगेच मला हाऊस झाली, म्हणून तुमच्या इथं आणि मी आपला आलो. माल सुद्धा फ्रेश असतो. माल एकदम fresh. व्यवस्थित असतो. एकदम वेळ काय मस्त आणि माल. त्याच्यामध्ये आपल्याला जाडा माल पाहिजे असेल तर तिकडे असतो. जाडा तिकडे जाडा माल माल तुम्हाला ते साईडला भेटून जाईल. ते झाड. चालेल, मस्त वाटलं बोलून. धन्यवाद. चला, या साईडला चारही साईडला म्हणजे विक्री सुरू आहे बैलांची. हे बघा समोर बैल दिसतंय. यो शर्यतीतला आहे? शर्यतीतला बैल आहे ना? काय याची प्राइस म्हणजे काय लावली? 28,000. काय नाव ठेवलं याचा? राजा राजा. राजा दिसते बघा. आणि कुठून आलात तुम्ही? खोपोलीवरनं आलेले आहेत बघा हे सगळे विक्री करण्यासाठी. हे पण तुमचंच आहे? नवीन खरेदी टाकू. दादाचं बैल आहे साईडला बघा. आणि हे असं वाजत नेतात ते काय खरेदी केलंय का बैल? हो हो. आणि कुठून आलात तुम्ही? आम्ही आले खोपोलीवरून. खोपोलीवरनं बैल आणलाय बघा. काय नाव बैलाचा? शंकर बैल आहे. अरे बापरे, मस्त सुंदर. आणि याची विक्री कशी लावली? इकडे सांगितले 30,000 रुपये. 30,000 रुपये सांगताय ना डायरेक्ट? हे काय चालवलं तुम्ही? नाही विकायचं. विकायचे आहेत. हां, बापरे, हे बघा कसलं बैल आहे. नंदी या साईडला दिसते तुम्हाला. काय नाव ठेवलं याचं? पाखऱ्या. पाकऱ्या. अरे वा, मस्त नाव ठेवलं का, पाकऱ्या. आणि हे सगळे विकायसाठी आलेत, खरेदी करायसाठी, विकायसाठी येतात. अरे बापा. आणि तो आमचा लय घाबरते रे बैलांना. बाबा बाबा. आलो लगेच. तर कसे म्हणजे कशी जात कशी असते यांची? आधीच उडवतात. गावरान शेतीसाठी वापरतो आम्ही. हा, आणखीन अजून म्हणजे जाती कुठल्या असतात? गावरान रेससाठी पण असतो. हा, आणि शर्यतीसाठी? शरीरासाठी शर्यती. हा. अच्छा, रेससाठी बोलला. रेससाठी. रेससाठी पण असतात का गावरान? रागीत वाटते जरा मला. रागीत बैल वाटते. घाबरते नुसतंच. सगळी बैल विक्रीसाठी आणलेत. आणि आता सर्वांकडे जाऊन तोच प्रश्न विचारायला मला पण थोडा कंटाळा येते आणि वेगळं वाटते. म्हणून करंजीची पब्लिक भेटले आपल्याला पुढं. तोपर्यंत ही बैलं बघा. हे बैलाची शिंगा बघा, कसला हट्टागट्टा आहे बाई, खतरनाक. हे बघा सगळी करंजाची पब्लिक आणि आपला डीजे सगळेजण इथे एन्जॉय करतात आहेत. कालपासून आलेत सांगतात आहेत. आणि सगळा काही घेऊन आलेत एकदम स्टॉकमध्ये. झोपडा वगैरे बांधून आहे तिकडं आज.
खूप फुटलंय. डॉक्टरकडे कुठे गेलं करंजाची पब्लिक भेटले बघा या साईडला. फुल एन्जॉय चालू आहे डीजे वगैरे लावून. चला या साईडला बघा पूर्ण बैल वगैरे दिसतात आहेत तुम्हाला. शर्यतीतली हे शर्यतीतली आहेत का कशी आहेत? नाही शेती कामाची शेती कामाची आहेत बैल. यो पहिलावाला तो शर्तीचा होता. शर्तीत आहे. हा हे सगळे शेती कामाचे आहेत. हे सगळे शेती कामाचे बैल आणलेत आणि उद्या विक्री होईल ना बरेच यांची. हा बघू आता तसे पण 3-4 गेले. 3-4 आता बाकीचे गेले. 4-5 राहिले आहेत. कसा लावता हो भाव? भाव याचे सांगायला 40,000 आहेत. सांगायला 40 यांचे सांगायला 60,000 आहेत. हे जोडी आहे का? हा ही जोडी आहे. आणि त्यांचा पण सांगायला 60 आहेत. हे त्यांचा 50 आहेत. जोडीनीच आहे का? ते पण 500 हा साईड यांचे 60,000 आहेत. त्यांचा 50,000 सांगायला. यांचे 60,000 आहेत. त्यांचे 50,000 आहेत सांगा. हा त्यांचे पण पुढच्या त्यांचे पण 50,000 आहेत सांगायला. पण 50,000 आहेत सांगायला. कुठून आला? आम्ही सरळगाव. सरळगाव. हे साईडला बघा आपली नागावातली पब्लिक आहे. कसं म्हणजे राहण्यासाठी आल्यात, मस्त वस्तीसाठी आलेत. आणि कसं बघा जुगाड केलेला आहे. खालच्या साईडला जेवणाची तयारी आहे काय? एकदम मटण असेल मग. सकाळी घरचीच घेऊन आला. बाईकवर आलात एकदम बाईकवर आला. आणि बघा एकदम सगळा प्रॉपर इथं सेटअप केलेला आहे. आता शेंगा वगैरे सगळा उकडते. दादा हा आमच्याकडे परत येऊ. रात्री पण या. जेवणाची सोय आहे, पिण्याची सोय आहे. अरे बापरे, चालेल चालेल, नक्की नक्की. नक्की या. आम्ही आता बघायला आलो म्हणजे बैल इथं 5च्या साईडला आहेत का? आता विक्री होते का उद्या होईल? आजच विक्री झालेली आहे, उद्या पण होणार. आज झालेल्या उद्या पण होणार आहे. उद्या जास्त प्रमाणात होईल. चला या साईडला आपण आलोय जिथं मेन रात्री लिला होतं बैलांचा वगैरे. तिकडे पोहोचलोय आपण. पुढच्या साईडला जाऊया चला. परत एक बरोबर आहे ना. आणि या 3,51,000 विक्री झालेली आहेत. आणि ह्या बैलाला बैल गेलाय मुरबाड तालुका याच्यात मध्ये गेलाय. मुरबाड तालुका? मुरबाड तालुका कोण गाव मध्ये. हा चालेल. काय नाव बोललात? आमचं देवराम शेठजी लांडे केवाडी. आणि बैलाचा बैलाचा हिरा. हिराला बघण्यासाठी बघा किती जण आहेत. हा हिराला बघण्यासाठी बरे आहेत ना सर्व? हा मजा येते ना यात्रेत. हा बैलाचे मालक बिजी आहेत. याचा जोडीदार हा साहेबांनी 2,51,000 दिलाय. ते लोक गाडीत बैल चढवतात म्हणून मी साहेब आमचे प्रेमित्र आहेत. आम्ही साहेब हा म्हणजे तुम्ही बघताय बैलाकडे. बाकी काही नाही. बैलाची आमची ओळख नाहीये म्हणून आम्ही होतो देव माणूस आहे. आमच्या फुस पण नाही करत. हा आणि कमीत कमी माझ्या अंदाजे हजारो लोकांनी फोटो काढला असं इथं. हजारो लोकांनी 5च्या साईडला किती जण आहेत बघा बघायला बैल बघायला. धन्यवाद. हे सगळे म्हणजे शर्यत वगैरे प्रेमी असतात सर्वजण इथे येतात. ते आणि बैल प्रेमी, बैल प्रेमी आहेत. हो हो छकडा प्रेमी, बैलगाडा शेत प्रेमी जुन्नर तालुक्यातले आणि तुम्ही मुरबाड तालुक्यातले सर्वजण आहेत. हा मजा मस्त वाटलं बोलून. मस्त धन्यवाद. हो साहेब धन्यवाद. थँक्यू. हे आपण बघा किती ॲग्रेसिव्ह बैल आहे. काय विक्री करायला आणलात? बापरे विकायला आलात? बापा, लय हे साईडला बघा मस्त खरेदी केली आपली करंजीची सगळी पब्लिक आहे. काय हॅलो इथं बघा. नमस्कार. काय खरेदी केले? आम्ही 2 बैल खरेदी केलेले आहेत. एक बैलगाडीला घेतलेला आहे आणि एक छकड्याला घेतलेला आहे. एक बैलगाड्यासाठी आणि एक छकड्यासाठी घेतलं. बैलगाड्यावाला कुठला आहे? बैलगाडीवाला हा लाल कलरचा आहे हा आणि व्हाईट कलरचा यो आपल्याला शर्यतीला घेतलेला. शर्यतीला कशी पडली आपल्याला? ही जोडी आम्हाला पडली जवळजवळ 50,000ला जोडी पडली. जोडी पडले. जोडीने घेतली त्याच्या 26,000चा तो एक बैल आहे हम्म. आणि हा 25,000चा आहे. हा 25,000चा आणि हा 26,000ला. म्हणजे जोडी कितीला पडली बोललात? 51,000 रुपयाला पडले बघा. आणि आज मस्त राहणार इथंच मजा करणार. आज मजा 2 दिवस झाले कालपासून आलेलो आहे हा आणि आम्ही रविवार एन्जॉय करून जाणार. फुल एन्जॉय करूनच जाणार. अजून एक बैल घ्यायचा आहे आम्हाला. आणि उद्या म्हणजे उद्या पण असेल ना ची विक्री आपली? हो
बैलांची त्यांचा विक्री दिवस हा पूर्ण दिवस आहेच. हा चालेल चालेल धन्यवाद बाबा. हो हे साईडला जिथं कुठं तुम्ही नजर फिरवाल ना तिथं मस्त तुम्हाला बैल म्हशी शर्यतीतले बोला किंवा शेती करतात ते बैल सगळे काय बघायला भेटेल. या साईडला आलात ना का पूर्ण तेच सगळे तर तेच आहेत. काय नमस्कार, कुठून आलात? कुठून? अहमदनगर जिल्हा पैठण तालुका. सर्व तुमचेच? हा 5 आहे आपले जे. अरे बापरे, विक्री करायला आणलेत ना हे 5 तुमचे आहेत का? 5 आपले. हे 5-7 तुमचे आहेत. कशी यांची विक्री कशी होते म्हणजे? विक्री आता जसं गिऱ्हाईक लागेल तसं किमती आणि अजून एक ती पद्धत असते बोट वगैरे बोट वगैरे ते चालतं. कसं करतात ते सांगा. पारशी ज्याला कळत त्याच संघाची करावं लागत. ज्या आलेली माणूस आहे त्याच संघ आपलं तोंडाने असं बोलावं लागत. ओके म्हणजे ज्याला तसा जसं ओके ज्याला तू बोलता येतं तशी पारशी कळली बोटाने हा तर मग बोटा घालून बोलायचं. बरोबर. काही नाही रे ते आता साऱ्या लोकांना कळत नाही ती. हा म्हणून जसं आपण आता डायरेक्ट हा, बोलतो पण direct ती पद्धत आपण कसं फडक्या खाली हा. बोट धरून म्हणजे 20 2 बोट धरली का 20 20. 3 बोट 30 असा पद्धतीने आपण विकत हा असतो. इकत असतो. चालेल धन्यवाद. कुठून आलात, नाव काय? आम्ही अहमदनगर जिल्हा प्रशांत मारुती उभा आहे. हा चालेल चालेल धन्यवाद धन्यवाद.